मित्रांनो वेलकम. आपण जेनेटिक डिसऑर्डर शिकायला सुरुवात केलेली आहे आणि जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं की जे जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्याला आपण अनुवांशिक रोग असं म्हणतो मराठीमध्ये, त्या जेनेटिक डिसऑर्डरच्या दोन कॅटेगरी आहेत है ना. दोन कॅटेगरी कोणते? दोन ग्रुप याचे तयार झालेले होते. एक म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरा आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. आता मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे होतो? जर आई वडिलाचा डिफेक्टिव्ह जीन्स जर मुलाबाळामध्ये गेला तर मग जो डिसीज होतो तयार त्याला आपण मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणतो. आणि दुसरं कॅटेगरी आहे ते म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डरची. आता याच्यावर नावानंच तुम्हाला समजते. क्रोमोझोमल म्हणजे जर आई वडिलाचा डिफेक्टिव्ह क्रोमोझोम किंवा असं म्हणा की आई वडिलाचा एखादा एक्स्ट्रा क्रोमोझोम मुलाबाळामध्ये गेला किंवा आई वडिलापासून एखादा कमी जर क्रोमोझोम मुलाबाळामध्ये गेला तर जो डिसीज तयार होतो, जो जेनेटिक डिसऑर्डर तयार होतो त्याला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हणतो. आहे ना, बिलकुल सिंपल. नावातूनच समजते क्रोमोझोमल डिसऑर्डर जे डिफेक्टिव्ह क्रोमोझोममुळे तयार होत असतील. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये थॅलेसिमिया हा जो मेंडेलियन डिसऑर्डर आहे हा आता आपण डिस्कस केला. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्रोमोझोमल डिसऑर्डर डिस्कस करायचा आहे आणि तो पहिला क्रोमोझोमल डिसऑर्डर आपण शिकणार ज्याचं नाव आहे डाऊन सिंड्रोम किंवा याला आणखीन एक नाव आहे 21st ट्रायसोमी. तुमच्यासमोर दिसते ना या स्लाईडमध्ये 21st ट्रायसोमी. आणि हे आणखीन एक तुम्हाला पिक्चर दिसते. हा एक मुलगा आहे बिचारा बघा ज्याला की डाऊन सिंड्रोम झालेला आहे. मुलगा मुलगी कोणी असू शकतो, कोणाला येऊ शकतो. आता हे बघूनच तुम्ही ओळखू शकता, कारण हे जे मुलं असतात ज्यांना जेनेटिक डिसऑर्डर झालेले आहेत हे काही नॉर्मल मुला मुलींसारखे दिसत नाही. ते थोडेसे वेगळेच दिसतात, काहीतरी वेगळेच लक्षणं यांच्यामध्ये असतात. तर ते पाहूनच तुम्ही ओळखू शकता की यांना काहीतरी जेनेटिक डिसऑर्डर झालेले आहेत. तर हा मुलगा या स्लाईडमधला तुम्हाला दिसतो, याला डाऊन सिंड्रोम झालेला आहे. आणि हे असे मुलं जे आहेत हे जास्त जगत पण नाही बिचारे. 10-15 जास्तीत जास्त हार्डली 20 वर्षापर्यंत जगू शकतात चांगली देखभाल वगैरे केली तर. कारण या रोगांवर फार उपचार वगैरे तर काही नसतो, परमनंट क्युअर तर काही नसतो. याच्यावर एकच इलाज आहे, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आई जेव्हा प्रेग्नंट असते ना तर तेव्हा त्याच्या काही सेल्स घेतात, क्रोमोझोम वगैरे घेतात आणि त्याचा स्टडी करतात. त्या क्रोमोझोमल स्टडीमधून जर बाळामध्ये जर डिफेक्ट असला, क्रोमोझोमल डिसऑर्डर असला, तर मग डॉक्टर सांगतात की बाळामध्ये क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे किंवा मग जेनेटिक डिसऑर्डर आहे, अनुवांशिक रोग आलेला आहे या बाळामध्ये. मग या बाळ तुम्ही काही जगू नका, ॲबॉर्शन करून टाका. मग अशावेळी आईवडिलांना ॲबॉर्शन करायचा सल्ला दिला जातो. मग हे बाळ अबॉर्ट केलं जाते, मग या बाळाला जन्म दिला जात नाही. पण जर समजा अशा काही लोक करतात, शहरी भागात वगैरे राहणारे, अशा शहरी भागात वगैरे सोयी आहेत अशा, पैसा पण खूप लागतो याला, पण जनरली बरेचसे लोक करत पण नाहीत. जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर असे समजा जेनेटिक डिसऑर्डर असले, अनुवांशिक रोग असले, तर तुम्ही टेस्ट केल्याच पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना कशाला अशा मुलं बाळं कशाला जन्माला घालायचे? अशा आधीच टेस्ट, आपल्याला माहिती आहे ना आपल्या फॅमिलीमध्ये असे जेनेटिक डिसऑर्डर आहेत, काही लोकांना झालेले आहेत. तर मग अशावेळी आपण टेस्ट केल्या पाहिजे आणि असे डिफेक्टिव्ह मुलं बाळं जन्माला नाही घातले पाहिजे. नाही तर मग आपल्यालाच त्रास होतो. ते तर बिचारे जास्त जगत नाहीत आणि आईवडिलांनाच जास्त त्रास होतो. आणि दुसरं म्हणजे आणखीन जेनेटिक डिसऑर्डर होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे की जर समजा आई जी आहे किंवा मुलगी जी आहे ती जास्त वयाची असली, कारण तिचं अंड्यावर ते डिपेंड आहे. अंडं जास्त जुनं झालं तर मग ते जेनेटिक डिसऑर्डर तयार होण्याची शक्यता जास्त असते. लक्षात आणून बाळांनो, कारणं समजले ना तुम्हाला? जनरल मी तुम्हाला सुरुवातीला आयडिया दिलेली आहे या रोगांची. आता हा जो पहिला क्रोमोझोमल डिसऑर्डर आपल्याला शिकायचा आहे ज्याचं नाव आहे डाऊन सिंड्रोम. आता मी तुम्हाला आधी पण सांगितलं जेवढे काही सिंड्रोम नावाचे आहेत ना ते सगळे क्रोमोझोमल डिसऑर्डर असतात. जसं की डाऊन सिंड्रोम आहे, नाईल-फेल्टर सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहेत. तर हे सिंड्रोम नावाचे सगळे क्रोमोझोमल डिसऑर्डर असतात. म्हणजे आईवडिलाचे काही एक्स्ट्रा किंवा काही कमी क्रोमोझोम आपल्यामध्ये आले तर आपल्याला हे रोग होतात. जसं की आपल्याला माहीत आहे की आईवडिलाकडून आपल्याला 46 क्रोमोझोम येतात, 46 क्रोमोझोम येतात. आईकडून 23 येतात, आईकडून आपल्या 23 आलेले आहे, वडिलाकडून 23 क्रोमोझोम आपल्यामध्ये आलेले आहे. पण कधी कधी काय होते, 46 क्रोमोझोमच्या ऐवजी जर 45 क्रोमोझोम जर आपल्यामध्ये आले तर एक क्रोमोझोम कमी झाला ना, मग रोग होणार, जेनेटिक डिसऑर्डर होणार. किंवा मग कधी कधी असं होतं की 46च्या ऐवजी एक एक्स्ट्रा पण येऊ शकतो, 47 क्रोमोझोम जर आपल्या सेलमध्ये असले, मग एक्स्ट्रा क्रोमोझोम झाला तो, मग एक्स्ट्रा पण काही कामाचं नाही, तरी पण रोग होणार, जेनेटिक डिसऑर्डर होणार आहे ना. जर एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम जर झाला आणि तो 21 नंबरच्या जोडीमध्ये जर तो एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आला आईकडून किंवा वडिलाकडून, तर त्याला 21st ट्रायसोमी असं म्हणतात. मी तुम्हाला सांगतो सगळं काही.
आता हा जो आपल्याला पहिला रोग डिस्कस करायचा याला डाऊन सिंड्रोम का बरं म्हणतात, 21 नंबरची ट्रायसोमी का बरं म्हणतात, ट्रायसोमी. हे सगळं नावावरून सगळ्यात आधी तर याची सुरुवात करू आपण, एक एक समजून घेऊ पर्यंत. एक तर पहिलं नाव का बरं या रोगाचं नाव पडलं, हा रोग का बरं होतो, आणि नंतर मग याची सिम्पटम काय काय, लक्षणं काय, कसं ओळखायचा हा रोग, हे सगळं एक एक करून मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. आता बघा, हे नाव का बरं पडलं हे तुम्हाला सगळ्यात आधी तुम्ही समजून सांगतो. हा तुमच्यासमोर या स्लाईडमध्ये एक पिक्चर दिसते, एक मोठं असं चित्र, पोर्ट्रेट तयार केलेलं असं एक. तर हा एक मोठा सायंटिस्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये हा UKचा एक डॉक्टर आहे, फिजिशियन होऊन गेला हा 18व्या शतकातच. तर याच्या सगळ्यात आधी लक्षात आला या रोगाबद्दल. यांनी काही बाळांना ऑब्झर्व केलं तर हा रोग लक्षात आला आणि त्याच्या नावावरूनच मग या रोगाला नाव पडलं, डाऊन सिंड्रोम. काय होतं मग, हा तुमच्यासमोर जे हे पिक्चर दिसते कोणाचं आहे हे पिक्चर, तर या सायंटिस्टचं नाव आहे, हा फिजिशियन होता लंडनचा, ज्याचं नाव आहे जॉन लँगडन डाऊन. याच्या सगळ्यात आधी 1866 याच्या लक्षात आलेलं होतं की हे हा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. आणि कसे होतात हे क्रोमोझोमल डिसऑर्डर, तर हे ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हा कसा आहे, ऑटोझोमल. आता ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर काय आहे तर हे पण मी तुम्हाला सांगतो. हे तर तुमच्या लक्षात आलं ना की या सायंटिस्टनी तो हा रोग शोधून काढला म्हणून याचं नाव त्या रोगाला दिलं गेलं, डाऊन. याचं सरनेम होतं, आडनाव होतं ते डाऊन, तर त्याचं आडनावच त्या रोगाला दिलं गेलं, डाऊन. आता हा रोग कसा आहे, तर हा एक ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. काय आहे, ऑटोझोमल. आता ऑटोझोमल म्हणजे काय, तर बघा की आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 46 क्रोमोझोम आहेत आपल्या सेलमध्ये. आपल्या आईवडिलाकडून आपल्याला 46 क्रोमोझोम आलेले आहेत, है ना. ही एक सेल आहे, सेलच्या आत ही न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहेत. समजून घ्या, 46 क्रोमोझोम आहेत. आता 46 कसे येतात, तर आईकडून आपल्याला 23 क्रोमोझोम येतात, 23, आणि वडिलाकडून आपल्याला 23, है ना. तर असे आपले किती झाले, 46 क्रोमोझोम झाले. आईकडून आपल्यामध्ये, आपण कोणी असो, तुम्ही मुलगा असो मुलगी असो, तर आईकडून आपल्याला 23 क्रोमोझोम आले, वडिलाकडून 23 झाले, 46 क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये, है ना. आता हे 46 क्रोमोझोम कसे डिवाईड केलेले असतात, तर याच्यामध्ये जे बघा मी तुम्हाला समजून सांगतो की 23 पेअर्स असतात, म्हणजे 46 क्रोमोझोम झाले. पेअर म्हणजे जोडीना. तर याच्यापैकी जे 46 क्रोमोझोम आहे, तर त्याच्यापैकी जे 44 क्रोमोझोम आहेत, म्हणजेच काय 22 जोड्या म्हणणार ना आपण, जोडी म्हटलं, जोडी म्हणजे डबल पकडा, म्हणजे 44 क्रोमोझोमला ऑटोझोम्स असं म्हणतात, ऑटोसोम्स म्हणतात, बरोबर आहे, ऑटोझोम्स. आणि मग राहिलेली जी एक जोडी आहे ना, जी राहिलेली एक जोडी आहे म्हणजे 2 क्रोमोझोम, तर यांना सेक्स क्रोमोझोम असं म्हणतात. काय म्हणतात यांना, सेक्स क्रोमोझोम. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा बाळांनो, तुमच्या नेहमी कामात पडणारी ही गोष्ट आहे. सेक्स क्रोमोझोम काय आहे, ऑटोझोम्स काय आहे, जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला ताबडतोब क्लिक झालं पाहिजे. नुसतं रट्टा मारू नका, रट्टा मारून तुम्ही काही नुसतं ते याच्यात लिहून काढणार, पण मग नीटमध्ये किंवा CT किंवा मग पुढच्याही तुमचं जे करिअर तुम्ही करणार त्याच्यामध्ये कामात पडलं पाहिजे हे सगळं काही. म्हणून लक्षात आलं ना तुमच्या आता की या 46 क्रोमोझोमपैकी आपण 44 क्रोमोझोमला ऑटोझोम्स असं म्हणतो, आणि जे राहिलेले 2 क्रोमोझोम आहे, मुलगा असेल तर XY आणि मुलगी असेल तर XX, हे जे 2 क्रोमोझोम आहे यांना आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो, है ना. मुलीमध्ये 2 सेक्स क्रोमोझोम आहे, XX, मुलामध्ये पण 2 सेक्स क्रोमोझोम आहे, XY. तर 44 आपल्या सेलमध्ये जे 44 क्रोमोझोम आहे त्यांना आपण ऑटोझोम्स म्हणतो, आणि जे 2 राहिलेले आहेत, आता समजा आपण माणूस आहे, मुलगा आहे, XY आहे आपल्यामध्ये, तर त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. आता हा जो रोग आहे हा सेक्स क्रोमोझोममुळे नाही होत, XX किंवा XY या क्रोमोझोममुळे नाही होत, ऑटोझोम्समुळे होतो. लक्षात आलं ना, काय म्हटलं, ऑटोझोमल डिसऑर्डर आहे हा. ऑटोझोमल म्हणजे जे राहिलेले जे 44 क्रोमोझोम आहे, त्या 44 क्रोमोझोममध्ये कोणत्या तरी एका क्रोमोझोममध्ये गडबड होते, त्याच्यामुळे हा रोग होतो, म्हणून या ऑटोझोमल क्रोमोझोम म्हणतात. आणखीन एक पर्टिक्युलर सांगून ठेवतो तुम्हाला, क्रोमोझोम नंबर 21 मध्ये गडबड होते. क्रोमोझोम नंबर 21 जो आहे, पुढे समजून सांगतो मी तुम्हाला, ट्रायसोमी का बरं याला म्हणतात. आता हे तुमच्यासमोर स्लाईड दिसते ना, बघा ही तुमच्यासमोर एक स्लाईड आहे. आता हे कशाची, या स्लाईडचं किंवा ही जी डायग्राम आहे इकडची बघा, हे कॅरिओटाईप ऑफ डाऊन सिंड्रोम नाव वगैरे बघा, मी अंडरलाईन करून ठेवलेली आहे बघा, आपल्या बुकमधलीच ही डायग्राम आहे. कॅरिओटाईप ऑफ, काय आहे हेडिंग या डायग्रामचं, कॅरिओटाईप ऑफ डाऊन सिंड्रोम. आता कॅरिओटाईप म्हणजे काय, कॅरिओटाईप म्हणजे आपल्या सेलमध्ये क्रोमोझोमची अरेंजमेंट, क्रोमोझोम कशा प्रकारचे आहेत किंवा क्रोमोझोमच्या स्टडीला आपण कॅरिओटाईप असं म्हणतो. आपल्या सेलमध्ये कशा प्रकारचे क्रोमोझोम आहेत त्याला आपण कॅरिओटाईप म्हणतो.
आता इथे दिसते हे सगळं काही सांगितलेलं आहे आपल्याला, है ना. आता पूर्ण जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळं असंच या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसते. बघा आता इथे 40, आता व्यवस्थित बघा तुम्ही, आता 46 क्रोमोझोम आहेत आणि 23 जोड्या आहेत इथे दिलेल्या आपल्याला. 23 जोडी नंबर 1 2 3 सुरुवातपासून बघा. बघा ही क्रोमोझोमची जोडी नंबर 1 अंडरलाईन केली मी याच्या खाली. क्रोमोझोमची जोडी नंबर 2 3 4 5 असं करत 23 जोड्या आहेत याच्यामध्ये. आणि हे सगळे होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस म्हणजे काय, क्रोमोझोम नंबर 1 बघा तुम्ही, एकसारखे दिसणारे क्रोमोझोम आहे. जे क्रोमोझोम एकसारखे दिसतात आणि जीन्स पण जवळपास त्याच्यामध्ये सारखेच असतात, त्याला होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतात. म्हणजे असं नाही की एक क्रोमोझोम मोठा आहे एक छोटा आहे जोडीमधला, त्याला होमोलॉगस क्रोमोझोम म्हणणार का, पण नाही. ते होमोलॉगस क्रोमोझोम आपण त्यांना म्हणणार नाही, ते नॉन होमोलॉगस क्रोमोझोम होतील. होमोलॉगस क्रोमोझोम आहे सगळे, म्हणजे जे दिसायला बिलकुल सेम टू सेम आहे. तर असं करत 22 पर्यंत जे जोड्या बघा, 22 क्रोमोझोमपैकी 22 पर्यंत काय म्हणणार आपण, 22 क्रोमोझोमपैकी पर्यंत आपण यांना ऑटोझोम्स असं म्हणणार. आणि लास्टची जोडी बघा XX किंवा XY, शेवटची बघा 23व्या नंबरची. जर मुलगा असेल तर XY आणि मुलगी असेल तर XX, तर यांना आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. तर 22 जोडी म्हणजे 44 क्रोमोझोमला आपण ऑटोझोम्स म्हटलं, शेवटच्या जोडीला म्हणजे 2 क्रोमोझोमला आपण सेक्स क्रोमोझोम म्हटलं. आता इथे काय झालं, अंडरलाईन करून दाखवलेली आहे. क्रोमोझोम नंबर 21 बघा, त्याच्यावर एक असा सर्कल तयार केलेला आहे त्यांनी, सर्कल बघा व्यवस्थित बघा. या कॅरिओटाईपमध्ये क्रोमोझोम नंबर 21 तुमच्या डोळ्यासमोर दिसतो. या 21मध्ये 2च क्रोमोझोम असायला पाहिजे. इथे एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम आलेला आहे ना, या जोडीमध्ये एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम आलेला आहे. आता जे 2 असायला पाहिजे तिथे एक तिसरा आला, म्हणजे 3 झाले ना, म्हणून याला ट्रायसोमी म्हटलेलं आहे. आणि सोबतच 21व्या नंबरवर 21व्या क्रोमोझोमवर हा एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम आला, म्हणून याला 21 ट्रायसोमी असं म्हटलं आहे. 21 ट्रायसोमी, 3 क्रोमोझोम पुढे. जनरली जोडीमध्ये 2-2च क्रोमोझोम असायला पाहिजे, पण 21व्या नंबरच्या क्रोमोझोमवर एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम येऊन बसला, म्हणून त्याला 21 ट्रायसोमी असं म्हटलं, 3 ट्रायसोमी. लक्षात आलं तुमच्या हे नाव कसं पडलं. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी, दोन्ही हे याला डाऊन सिंड्रोम का म्हणतात किंवा मग याला 21 ट्रायसोमी का म्हणतात हे पण तुम्हाला सांगितलं. पण असं होते आहे ना, मग आता डिफेक्ट झाला की नाही, आई वडिलाचा एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम आपल्यामध्ये आला, म्हणजे 47 क्रोमोझोम झाले. डाऊन सिंड्रोम ज्याला झालेला आहे, मुलगा असो की मुलगी असो, डाऊन सिंड्रोम ज्या मुलीला झालेला आहे त्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोमच्या ऐवजी 47 क्रोमोझोम येतात. आणि हा 47 क्रोमोझोम एक एक्स्ट्राचा कुठं ॲड होतो, 21व्या नंबरच्या क्रोमोझोमला ॲड होतो, हे पण लक्षात घ्या. आणि असं का बरं होत असेल, कधी काय होते, मुली उशिरा लग्न करतात. जनरली 45च्या पुढे गेलेल्या मुली त्यांच्यामध्ये असं दिसते, 40 वगैरेच्या पुढे जर समजा मुलं बाळांना जन्म दिला, जनरली असं म्हणतात की जास्त वयाच्या जर मुलीचं वय जर जास्त झालं तर तुम्ही बाळाला जन्म देऊ नका, कारण बाळ डिफेक्टिव्ह होण्याची शक्यता असते, बाळामध्ये अनुवांशिक आजार येण्याची शक्यता असते. म्हणून अशा मुलींना डॉक्टर ॲडवाईज करतात की जास्त जर वय झालं, समजा 40-45 पर्यंत गेले, तर बुवा काही मुलं बाळा जरा डिफेक्टिव्ह होऊ शकतात. म्हणून जर राहिलंच समजा प्रेग्नंट, मग चेकअप करून घ्या व्यवस्थित, बाळांमध्ये काही आजार वगैरे आहेत का, लक्षात आलं ना तुमच्या. कारण त्याचं ते जे बाळ आहे, त्याचं जे मुलीचं जे अंड आहे ते तिच्या वयाच्या एवढंच जुनं झालेलं असते. मुलगी जर 16 वर्षाची असली तर तिच्या पोटामधलं जे म्हणजे तिच्या ओहरीमधलं अंड पण 16 वर्षाचं असेल. मुलगी 20 वर्षाची म्हणजे अंड पण 20 वर्षाचं. मुलगी 30 वर्षाची, अंड पण 30 वर्षाचं. मुलगी 40 वर्षाची म्हणजे अंड पण 40 वर्षाचं. मग अंड जुनं झालेलं आहे, त्यामुळे डिफेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. लक्षात आलं ना. आणि कधी काय होते, हा क्रोमोझोम जे आहेत ना, ती सेल जेव्हा डिवाईड होते तेव्हा आपल्याला माहीत आहे ना की क्रोमोझोम डबल होऊन जातात सेल. समजा आता जसं की फॉर एक्झाम्पल आता ही एक सेल आहे, 46 क्रोमोझोम याच्यामध्ये आहेत. ही सेल पकडा, ठीक आहे, ही सेल आहे, सेलच्या आत न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. आता जेव्हा ही सेल डिवाईड होईल, म्हणजे एकाच्या 2 जेव्हा याच्यामध्ये सेल तयार होती, या एका सेलपासून दुसरी सेल तयार झाली, तर अशा वेळी काय होते, हे क्रोमोझोम पण डबल होऊन जातात. 46 आहेत तर किती होऊन जातील, हे 92 होऊन जातील, है ना, म्हणजे डबल होऊन जातील. आणि जे डबल झाले की ही जी नवीन सेल तयार झाली, याच्यामध्ये अर्धे चालले जातात आणि अर्धे याच सेलमध्ये राहतात. तर अशा प्रकारे ही सेल डिवाईड होऊन जाते. अशा प्रकारे ही सेलमध्ये असं स्ट्रक्चर चालत असते. पण कधी काय होते, 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे तो डिवाईडच होत नाही. त्याच्यातला एक एक्स्ट्राचा क्रोमोझोम इकडे येऊन जातो, या नवीन सेलमध्ये येऊन जातो.
त्यामुळे हा एक्स्ट्राचा क्रोमोझोम त्या 21 नंबरला ॲड होऊन जातो, अटॅच होऊन जातो आणि मग त्यामुळे हा रोग होऊन जातो. लक्षात आलं का तुमच्या? ते मी तुम्हाला कारण सगळं समजून सांगितलेलं आहे. आता सिम्पटम बघू आपण. काय बघू आपण? सिम्पटम्स. काय रोगाचे लक्षणं आहेत. कारण तर सांगितलं रिझन का बरं होतं आपल्याला हा रोग, मुलाबाळांमध्ये का बरं हा रोग होतो. तर आता सिम्पटम काय काय आपल्याला सांगितलेलं आहे बघा. दीज पेशंट, अंडरलाईन करतो मी यांच्या खाली, या सिम्पटमच्या खाली, दीज पेशंट्स हॅव माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन अँड स्केलेटल डेव्हलपमेंट इज पुअर. आता बऱ्याचदा हे मुलं जे आहेत हे मतिमंद असतात. हा हे पिक्चरमध्येच बघा, हा आपल्या बुकमधलंच मी पिक्चर घेतलेलं आहे. डाऊन सिंड्रोम झालेला आहे हा मुलगा आहे, तुमच्यासमोर दिसतो आणि बघूनच तुम्ही ओळखू शकता की हा काही नॉर्मल नाही आहे, हा बुवा ॲबनॉर्मल आहे हा मुलगा. आणि मेंटल ग्रोथ झालेली नसते, कमी किंवा जास्त मेंटल ग्रोथ झालेली असते आणि स्केलेटल डेव्हलपमेंट पण जास्त चांगली झालेली नसते. म्हणजे हे बुटके असतात, स्केलेटन चांगला डेव्हलप होत नाही, म्हणजे बुटके होऊन जातात ते. तसं याचे काही पाहूनच तुम्ही ओळखू शकता हे सिम्पटम्स. त्याचबरोबर डिस्टिंग फेशियल फीचर्स, जे फेशियल चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन आहे याच्यातही तुम्ही बघा, मुलगा ह्या चेहऱ्यावरूनच तुम्ही बघू शकता की हे काही नॉर्मल मूल नाही आहे बाबा, याला काहीतरी डिसीज झालेला आहे. काय करते ते बिचारे. तर फेशियल फीचर काय काय असतात यांचे की स्मॉल हेड, इयर्स, माउथ, हे हेड छोटं असते, माउथ, इयर्स छोटे असतात. त्याचबरोबर फेस इज टिपिकली फ्लॅट, फेस चेहरा फ्लॅट असतो, असा चपटा असतो. अँड राऊंडेड विथ फ्लॅट नोज, नोज जे आहे हे पण फ्लॅट असते. फेस जे आहे हे राऊंडेड असते आणि चपटं असते. नोज पण असे फ्लॅट झालेले असते, चपटं असते. आणि त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे, ओपन माउथ, माउथ जे आहे माउथ हे ओपन असते आणि जीभ जनरली अशी बाहेर पडली आहे, अशा प्रकारची जी बाहेर पडलेली राहते जनरली यांची, आणि तोंड असं उघडं राहते. अशा प्रकारचे हे मुलं असतात. आणि आणखीन एक म्हणजे यांची जी आईज आहेत, यांचे डोळे बघा टिपिकल अशा प्रकारचे असतात. अशा प्रकारचे डोळे असतात यांचे. तुम्हाला या पिक्चरमध्ये पण बघून घ्या, तुमचे अशा प्रकारचे डोळे असतात यांचे, है ना. आणि सोबतच आणखीन एक इम्पॉर्टंट म्हणजे यांचे जे हे जे तडवे असतात ना, हाताचे पाम म्हणतो आपण याला, हे पूर्ण फ्लॅट असतात. आपले फ्लॅट आहे का नाही, इथे आपले थोडीशी गॅप आहे इथे. असं बघा तुम्ही, अशा भिंतीला लावून बघा किंवा असे दोन्ही हाताला हात असे लावून बघा, असं चिपकतात एकमेकाला असे. इथे थोडासा गॅप असतो इथं, ते यांचा गॅप नसतो, असा पूर्ण फ्लॅट चेपटे असतात. आणि सोबतच यांचं जे हे आहे ना, सिंगल पामर क्रीज असते ना, पाम असतो ना, तडवा म्हणतो आपण याला, तर सिंगल क्रीज आहे. म्हणजे हे अशा हाताच्या रेषा दिसतात ना आपल्याला, तर तुम्ही जनरली बघा 2 किंवा 3 रेषा असतात आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये. तुम्ही आताच चेक करा तुमच्या हातामध्ये, तुमच्या मित्राचा हात चेक करा, आईचा वडिलाचा हात चेक करा, 3 क्रीज दिसतात आपल्याला अशा आलेल्या अशा रेषा. पण यांच्यामध्ये एकच क्रीज तुम्हाला दिसेल. समजलं का? तर अशा प्रकारचे यांच्यामध्ये काही हे लक्षण असतात. तर आपण आता हे सगळं समजून घेतलेलं आहे या रोगाबद्दल. डाऊन सिंड्रोम हा क्रोमोझोमल डिसऑर्डर आपण शिकलेलं आहे आजच्या या रोगाबद्दल. तर जेवढं की सिम्पल याच्या भाषेत तुम्हाला माहिती सांगता येईल ती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बाळांनो. आणि आता या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. आता तुमच्या मनात जर आणखीन काही शंका असल्या, काही डाऊट असले तर मला कमेंट करून विचारा. खूप सारे कमेंट करा, मी त्याच्यावर तुमच्या कमेंटवर पण व्हिडिओ बनवणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनल, आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.